आम्ही छत्रपती संभाजीनगरला चाललो होतो आणि जाताना आम्हाला इतका बेकार ऍक्सिडेंट दिसला ना का ते बघून आम्ही डायरेक्ट 120च्या स्पीडने घरी निघालो. त्याआधी सकाळी सकाळीच आपले 2 फॉलोअर मित्र आपल्याला डायरेक्ट घरी भेटायला आले होते. त्यांना भेटलो आणि आम्ही डायरेक्ट निघालो छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने. आम्ही तर निघालो होतो पण वातावरण डायरेक्ट ना अचानक भयानक असं बदलत होतं. घडीत ऊन पडायचं आणि घडीत पाऊस. त्याच्यात आम्हाला कुठून बुद्धी सुचली ना आम्ही डायरेक्ट ना शॉर्टकटचा मार्ग म्हणून एक शॉर्टकट मार्ग टाकला आणि त्याने इतका चिक्कल लागला ना आम्हाला का त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट पै चालायची वेळ आली होती. कसं बसं करून आम्ही गाडी मिडी मोकळी केली आणि डायरेक्ट आम्ही निघालो मग छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने. पण आम्ही एवढं थकलो होतो ना पहिले म्हणलं चला एक कॉफी बिपी घेऊ. मस्त कॉफी बिपी टाकली ना आम्ही एवढं भिनी करीत डायरेक्ट टाकळीमध्ये आलो. टाकळीमध्ये तर आलो होतो पण नंतर पाऊस इतका वाढला ना की आम्ही डायरेक्ट मागं फिरायचा निर्णय घेतला आणि मागं फिरून आम्ही दुसरीकडे तिसरीकडे कुठं नाही डायरेक्ट श्रीरामपूरमध्ये आलो आणि आम्हाला लय भुका लागल्या होत्या. मग पहिले आम्ही मस्तपैकी श्रीरामपूरमध्ये जेवण करून घेतलं आणि वातावरण इतकं भारी झालेलं होतं म्हणलं चला आता श्रीरामपूरमध्येच भटकत बसू. पण काही म्हणा किती कुठं फिरून या तुम्ही श्रीरामपूरमध्ये फिरायची जी मजा आहे ना ती कुठंच येत नाही. आता जेवण मिळून झालं होतं मग मस्तपैकी पान बिन खाल्लं आणि म्हणलं मग आपण ज्या कामासाठी छत्रपती संभाजीनगरला चाललो होतो ना ते काम आपण श्रीरामपूरमध्येच करू. आता तुमचा भाऊ एवढा VIP झालेला आहे म्हटल्यावर VIP सारखे कपडे बी घ्यावा लागेल. मग कपडे बिपडे घेतले. बाकी तुम्हाला पावसा पाण्याचे एवढे भारी ब्लॉग बघायचे असेल तर मुकुल चावळेला फॉलो करून टाका. संपला विषय.